मुंबई ते नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास। टेक ऑफ आधी दोन्ही नेत्यांचा दिलखुलास संवाद, राजकीय चर्चांना उधाण। उद्धव ठाकरे आजपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसह धाराशिवमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। बंडखोरांबाबत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 2-4 गद्दार निघून गेल्यानं शिवसेना संपत नसते। कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही। नागपुरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दोघांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा। पुण्यात सारथीच्या कार्यक्रमामध्ये मानापमान नाट्य। अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णींमध्ये वाद। पहिल्या रांगेत बसण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये झुंपली। तुकाराम मुंढेंना मुदत वाढवून द्या, 3 वर्षे मुंढेंची बदली होऊ नये, योगेश कदमांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। एमपीएससीची क गटाची संयुक्त पूर्वपरीक्षा आता ऑनलाईन होणार। ऑफलाईनमधील त्रुटी टाळण्यासाठी आयोगाचा मोठा निर्णय। लोहगड हत्या प्रकरणी सियाच्या भावाची 10 तास चौकशी। साहिल गोयलवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार। वरळी सिलिंकवरून व्यावसायिकाची आत्महत्या। भावेश मजेडिया मृत व्यक्तीचं नाव। आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज। आखातातील युद्धामुळे भडकलेले खनिज तेलाचे दर पुन्हा पूर्वपदावर। कच्चे तेल प्रति बॅरल $72 देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा। 11वी प्रवेशापासून अजूनही निम्मे विद्यार्थी वंचित। 3 नियमित फेऱ्यांनंतर 14 लाख मुलांपैकी 7,35,000 विद्यार्थ्यांचे 7.35 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक। किल्ले रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी। शिवगर्जनांनी दुमदुमला रायगड परिसर। बीजिंगमधील सर्वात उंच गगनचुंबी इमारतीला विमानाची धडक। चायना झोन टॉवर परिसरामध्ये प्रचंड खळबळ। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।